नमस्कार, सुनीता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत साधी सोपी अशी रेसिपी। त्याला डाळ असेही म्हणतात, नाहीतर काही ठिकाणी वरण असेही म्हणतात। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 2 मोठे चमच तूर डाळ घेतलेली आहे, 2 मोठे चमच मूग डाळ, 2 मोठे चमच मसूरची डाळ, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, किसलेले 2 चमच खोबरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमच हळद, तडक्यासाठी लागणारे साहित्य 1 चमच लाल तिखट, 2 सुकलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हिंग, चवीपुरते मीठ, कोथिंबीर, फोडणीसाठी 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, कढीपत्त्याची पाने, 1 चमच धने पावडर। मी इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, थोडेसे हिंग घालून फ्राय करून घेतले आहे। त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालून मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये किसलेले खोबरे घालून पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमच हळद घालून मिक्स करून घेतलेले आहे। मी इथे डाळ कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 1 शिट्टी मोठ्या आचेवरती आणि 2 शिट्ट्या मंद आचेवरती करून घेतलेल्या आहेत। डाळ ही शिजून झाल्यावरती ती रवीच्या साहाय्याने घुसळून घेतलेली आहे। तिला एकजीव करून घ्यायचे आणि ती या कढईत फोडणी केलेली आहे त्यामध्ये ओतलेली आहे। ओतून हिला मिक्स करून घेतलेली आहे। मिक्स करून हिला एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून हिला 5 ते 6 मिनिट असेच उकळू द्यायचे। मी इथे तडका तयार करण्यासाठी तडक्याचा पॅन गरम केलेला आहे। त्यामध्ये 1 चमच तेलमध्ये मोहरी, जिरे आणि सुकलेली मिरची घातलेली आहे। 1 चमच लाल तिखट घातलेले आहे आणि त्याला खमंग अशी फोडणी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे तयार आहे आपली साधी सोपी अशी डाळ म्हणजेच वरण। ही तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। अशाच छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू।